तर आपल्याकडं पूजेसाठी किंवा दररोज आपण पान खाताना जी सुपारी वापरतो ती आपण पांढरी सुपारी म्हणतो, त्यालाच गावठी भाषेमध्ये छलिया सुपारीसुद्धा म्हणतात. तर हे सुपारीच्या झाडाला लागलेली ही सुपारी असते. ही सुपारी अशी असते, इथं वरी देठ असतं आणि मग हे बाहेरून हे कवच आहे सुपारीचं, याच्यामध्ये सुपारी आहे. आता बघूया ही सुपारीमध्ये कशी असते. आता हे फोडावं लागतं, खूप टणक असतं सुपारीचं. जसं नारळाची कवटी असते तशी हे सुपारीची वरची कवटी असते आणि याच्यामध्ये सुपारी आहे. बघूया सुपारी कशी आता निघलते मध्ये. याला आता फोडावं लागेल आपल्याला. आता मी या सुपारीला फोडलेलं आहे आणि फोडल्यानंतर हे असं निघालं आहे. हे आतमधून जसं नारळाला केसर असतं त्या पद्धतीचं या सुपारीलासुद्धा आतमधून केसर आहे आणि केसराच्या मध्ये हे पाही सुपारी अशी निघाली. हे खूप कवच आहे, ही खूप टणक आहे. मी दगडानं फोडले, फुटलं नाही, पण पुन्हा बरेच घाव घातल्यानंतर फुटले आणि त्याच्यामध्ये ही सुपारी, छलिया सुपारी, पांढरी सुपारी आपण म्हणतो. याची किंमत साधारणतः बाजारामध्ये एका सुपारीची 7 ते 8 रुपये किंमत असेल माझ्या माहितीचं. तर बघा परमेश्वराची किती किमया आहे. म्हणजे एवढी सुपारीसुद्धा टणक असते आणि ते सुपारी टणक आवरणामध्ये ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीची ही आपली सर्वांची आवडती सुपारी पूजेला लागते. गणपतीचा मान, प्रत्येक पूजेमध्ये सुपारीचा मान सुरुवातीला आहे. यालाच आपण गणपतीसुद्धा संबोधतो. लाल सुपारी, पांढरी सुपारी आपण वापरतो. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला तर याला क्लिक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.